आणि कोणती पुस्तकं तुम्ही वाचली? आता मी जसं बोललो की ऑनलाईन ते सगळं झालेलं आहे. ऑफिसर व्हायचं आहे तो जर डेडिकेशन आहे तो 100% होणार. मी सांगतो 100% होणार. पण त्यासाठी आहे ना थोडंसं आपलं सराउंडिंग आपण म्हणजे हे जे असतं ना काही फंक्शन असते कोणाचं हे असते ते असतं हे झालं ते झालं त्या गोष्टीपासून दुर्लक्ष करायचं. पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावर करणं गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये सायन्स असेल, इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, जी के आहे, भरपूर सगळे याचे सगळे मटेरियल अवेलेबल आहे. काही काही भरपूर कोचिंग क्लासेसवाल्यांनी करून त्यांच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्यांच्या नोट्स प्रत्येक सब्जेक्टचे आहेत. ते थोडे इझिली जातात. पुस्तक तुम्हाला मोठा एवढा ठोकळा असतो. पूर्ण तुम्हाला पुस्तक वाचताना कसं मग ते पूर्ण पुस्तक पण कसं क्लासेसवाल्यांनी थोडंसं आमची इझिली केलेलं आहे. आता ज्यावेळेस आम्ही अभ्यास करायचो त्यावेळेस त्या गोष्टी नव्हत्या अवेलेबल. आत्ता मार्केटमध्ये असं आहे की मोबाईलमध्ये पण तुम्ही चालता चालता स्टडी करू शकता. मी अभ्यास कसा करायला म्हटलं तर मी काय करायचं माहिती आहे का, मोबाईलमध्ये मी रेकॉर्डिंग करायचो. एक एक पुस्तक मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो. हां 1.5 तास 2 तास सारखं कंटिन्यू वाचायचं, तेवढं रेकॉर्ड करायचं. ज्यावेळेस मला वेळ नाही भेटायचा तेव्हा मग मी ट्रॅव्हलमध्ये बसमध्ये मी काय करणार, तिथं तर वाचू शकत नाही, मग हेडफोन लावणे आणि ते ऐकत जाणे. म्हणजे नगर ते पाथर्डी प्रवास करतोय किंवा नगर ते पुन्हा प्रवास करतोय तर 2-3 तास माझे वेस्ट नव्हतं घालत नाही. मी जे काल एक पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे ते मी ऐकत जायचं. त्याने काय झालं, माझं लोकांना वाटतं गाणे ऐकतोय, मी लोकांना वाटायचं हा गाणे ऐकतोय टाईमपास करतोय, पण मी स्टडी करत होतो हे मलाच माहीत होतं. आज त्यावेळी आणि ती माझ्या स्वतःच्या आवाजात मी रेकॉर्डिंग करायचो मोबाईलमध्ये आणि ते मला तुरंत कळायचं. बऱ्याच विषयाचं मी काय केलं होतं, हिस्ट्री असेल तर A4 साईजचा आपला ब्लँक पेज आहे तर त्या पेजवरती मी काय करायचो, एकदम मला कळेल असं त्या पुस्तकातलं ना एकदम असं छोटं छोटं अक्षर एकदम मायक्रो वर्ड म्हणतो ना त्या पद्धतीने मी पूर्ण एका पेजमध्ये किंवा 2 पेजमध्ये मी पूर्ण पुस्तक बसवत होतो. ते मला कळायचं आणि ते 2 पेज वाचल्यानं माझी पूर्ण पुस्तकाला रिव्हिजन होतं. ही माझी पद्धत. अरे अच्छा. आता ही टॉपर विद्यार्थिनी आहे, तिला IAS व्हायचंच आहे. तर तर ती खूप मोटिवेट झाली आहे तुमच्या भाषणाने. बिलकुल. मग ह्या गोष्टी करायच्या. बघ कसं असतं, सल्ले देणारे 100 असतात, सल्ले देणारे 100 असतात. पण काय असतं माहिती आहे का, एक स्वतःमध्ये आपलं अंतर्मन आहे ना, मला कळतं की यार हे गणितला मी असं सोडू, हा जो एक सब्जेक्ट आहे यार मला असं वाचल्यानं मला कम्फर्ट वाटते. आपला कम्फर्ट आपल्याला कळतो. शिक्षक सांगतात की आमच्यासारखे काही लोक सांगतील, घरातले वडीलधारे शिकलेली माणसं सांगतात, सगळे सांगतात अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पण प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःतले पहिली गोष्ट स्किल ओळखणं, स्वतःचा अभ्यासाचा कम्फर्ट ओळखणं महत्त्वाचं आहे. काहींना लिहून लक्षात राहतं, काहींना वाचून लक्षात राहतं, काहींच्या ऐकून लक्षात राहतं. मग आपल्याला कुठला कम्फर्ट इझी वाटतोय ते महत्त्वाचं आहे. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना, कुठली स्पर्धा परीक्षा जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार, सगळ्यात बघा बऱ्याच गोष्टी असतात ना त्या कॉन्फिडन्सने जिंकल्या जातात. तुमचा कॉन्फिडन्स फुल पाहिजे की यार मी इझी. माझ्यासोबतचे असे काही काही मी म्हणजे विद्यार्थी पाहिलेले आहेत का अभ्यास खूप वर्षभर, पण ते परीक्षेच्या अगोदर एवढे म्हणजे हे होतात, डिमॉरल होतात किंवा टेन्शनमध्ये जातात. अशा टेन्शनमध्ये जातात की त्यांना कळतच नाही की मी आता पेपर कसा सोडू. आणि ज्यावेळेस ॲक्च्युअल वर्गामध्ये एंटर करतात परीक्षेच्या दिवशी तर त्यांच्या हातापायला अक्षरशः घाम येतो आणि खूप त्यांचा BP हाय झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जे अभ्यास केलेलं आहे ते तुम्हाला आठवत नाही. आणि तिथं असं आहे की तुमची जर मेंटॅलिटी स्थिर नसेल, मानसिकता स्टेबल नाही तर तुम्ही पेपर व्यवस्थित सोडू शकता. तर ते महत्त्वाचं आहे. पेपर सोडवणं ही एक मोठी कला आहे, खूप मोठी कला आहे. त्याच्यात असं असतं की प्रश्नपत्रिका असते समजा 200 मार्काची, त्यात अवघड सब्जेक्ट असतात, हार्ड सब्जेक्ट असतात, इझी सब्जेक्ट असतात. प्रत्येक स्टुडंटचे असतात. 6 सब्जेक्ट पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याचा आवडते सब्जेक्ट असतात, नावडते सब्जेक्ट असतात. हे कॉमन आहे, त्यात काही विशेष नाही. पण सोडवताना पेपर असं असतं, सोप्याकडून अवघडाकडे जायचं. सोप्याकडून कसं, आता स्पर्धा परीक्षेला वेळ बंधन असतं. समजा 1 तासामध्ये किंवा 1.5 तासामध्ये समजा तुम्हाला 100 प्रश्न सोडायचे. एक्झाम्पल सांगतो, 1.5 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडायचे. आता बघ, ऑप्शनल पेपर असतात स्पर्धा परीक्षेला, एक प्रश्न दिलेला असतो, 4 पर्याय दिलेला असतात, बरोबर. एक्झाम्पल म्हणून सांगणार, इंडियाची राजधानी कुठली? दिल्ली, सगळ्याला माहिती. भारताची राजधानी कोणती? खाली 4 पर्याय दिले, तुम्हाला कोलकाता दिला,
त्याच्यानंतर मुंबई दिला, दिल्ली दिला, मद्रास, चेन्नई, बरोबर 4 शहराची नावं दिली. आता तू प्रश्न वाचला, भारताची राजधानी कोणती, पर्याय वाचले, किती सेकंद लागले? विथिन 1-2 सेकंदात आपण प्रश्न वाचतोय आणि 2-3 सेकंदात 3-4 सेकंदामध्ये 4 पर्याय वाचतो, बरोबर. आणि तुम्ही तुरंत लगेच, तुम्हाला माहिती आहे की दिल्ली आहे, तुम्ही शिला नजरेवरूनच लगेच उत्तर ओळखून घ्यायला पाहिजे, बरोबर. आता हे एक प्रश्न सोडायला तर किती सेकंद लागले? 15 सेकंद. 15 सेकंद गोल करण्या वाचून, प्रश्न पर्याय वाचून 15 सेकंद, बरोबर. आता मला सांग, तू असे विथिन 15 सेकंदात सोडणारे प्रथम दर्शनी ज्या प्रश्नाचं उत्तर समजतंय वाचता वाचता, प्रथम दर्शनी प्रश्न वाचला, उत्तर क्लिक. 100 पैकी कमीत कमी 40 प्रश्न, 30-35-40 प्रश्न तर असतील, 35 प्रश्न 30-35 प्रश्न तर असे असतील वाचता क्षणी तुला उत्तर नाही, बरोबर. तर सोडवताना हे करायचं, तुझे 40 प्रश्न विथिन 15-15 सेकंदामध्ये तू, म्हणजे तू 1 मिनिटामध्ये 4 प्रश्न सोडतो, बरोबर. म्हणजे तू 40 प्रश्न सोडायला फक्त 10 मिनटं लावली, तुझ्याकडे 1.5 तास बाकी आहे, 1.5 तास बाकी आहे, बरोबर. आणि तुझे 40 प्रश्न सोडून झाले, 60 बाकी आहे. तू म्हणणार 40% पेपर माझा कवर झाला 10 मिनटामध्ये आणि माझ्याकडे वेळच वेळ आहे, फक्त 60 प्रश्न. तुझा कॉन्फिडन्स तू स्वतः अप केला, कसा अप केला? बऱ्याच विद्यार्थ्याचं असं होतं, ते हार्डच्या अगोदर जसं भेटलं ते हार्डच्या प्रश्नाच्या नादी लागतात. कारण एक जर गणित मॅथचं एक जर क्वेश्चन सॉल्व करायचं म्हटलं तर तुमचे 3-4 मिनटं जाणार, त्यात चुकलं, अरे यार काहीतरी चुकलं, हे उत्तर नसू शकतं, परत दुसऱ्या ट्रिकनं करतोय, तिसऱ्या ट्रिकनं. ह्यात काय होतं, वेळ जातो. आणि मग वेळ अशी होते की तुमची वेळ हार्ड प्रश्नामध्ये निघून जाते. शेवटी असं होतं की 60-70 प्रश्न सुटतात आणि वॉर्निंग बेल होते 10 मिनटाची, तुम्ही अतिशय गोंधळून जाता. आता काय करू बाप, आता माझे एवढे प्रश्न राहिले, आणि तुम्ही केलेल्या अभ्यासावर पाणी फिरतं. फक्त तुमच्याकडे पेपर सोडवण्याची कला नाही, एकच रिझन, पेपर सोडवण्याची कला नाही. पेपर सोडवण्याची कला ही आहे, इझी सोडत जा आणि हार्ड प्रश्न शेवटी ठेव. तुला माहिती आहे ते हार्ड आहे, तर शेवटी मग ह्या पद्धतीने जायचं. प्रथम दर्शनी वाचल्यात उत्तर माहीत असणारे प्रश्न प्रथम सोडवणे, त्याच्यानंतर थोडासा विचार करून प्रश्न जे सुटतील ते सोडवायचे. त्याच्यानंतर थर्ड स्टेजला तुला वाटलं तर गणितासारखे जे प्रश्न मॅथचे जे त्यांना सूत्रामध्ये टाकावं लागते, ह्याच्यामध्ये टाकावं लागते आणि ते सोडावं लागतं, ते प्रश्न सोड. आणि मग शेवटचे 10-20 मिनटं असे ठेवायचे की ज्याचा काहीच प्रश्नाचा आतापत्ता नाही. मग त्यावेळेस जे 10 मिनटाची वॉर्निंग बिल होते ना, 10 मिनटात तू सगळा पेपर कवर झाला असतो, तर तू बसलेली असते, बघते ना इकडे तिकडे, हे कोणी काही सांगतं आहे का, कुठून काही 1-2 मार्क भेटतं आहे का, 10 मिनटं आहे. त्यावेळेस तो आपण शेवटी कसं आहे, लाईफला पुढं जायचं आपल्याला, बरोबर. अभ्यास भेद सगळं देऊन त्या ठिकाणी आपल्याला, कारण बसलेले सगळे आपले कॉम्पिटिटर आहेत. एका प्रकारे विद्यार्थी म्हणजे ते कॉम्पिटिटर आहेत आपले, मित्र स्पर्धा परीक्षा मित्र पण नसतात. म्हणजे त्या मुलीला दुसरी जर 2 मार्क पडले ना, ती सिलेक्ट होणं, तू घरी बसणार, अशी गोष्ट. थँक्यू सर. खूप महत्त्वाची. हां, थँक्यू सर. ठीक आहे.